त्यांनी फार छान त्यांचा अनुभव जीवनातला सांगितला, परंतु त्यांचा अनुभव एवढा आहे की दिवसभर सांगत बसलं तर मी तुका संपणार नाही. त्यांनी केलेली स्ट्रगल जे आहे, त्यांनी एका खेड्यातून शिक्षण, त्यांचे वडील तिथून त्यांनी एवढं सगळं प्रगती. एक साधा मी सुरुवातला 2001 मध्ये त्यांच्याकडे मी गेलो होतो. किती 2003ला 2003-04ला मी ओपडीमध्ये त्यांच्याकडे शटर होतं छोटंसं, शटर ओढायचे, तिथं इको वगैरे चालायचे. सर म्हणायचे माझी बिल्डिंग बघायला चल, तिकडे लेप्रोस सेंटर आहे, तिथे गेले चालू. तिथनं सुरुवात त्यांची. आणि आज त्यांनी फक्त आमच्या खेड्याच्या लेवलला एवढं सर्व्हिस तर विसरा, त्यांच्या डोक्यामध्ये विचार एवढे आहेत की जगाला सर्व्हिस द्यावं. इथं बसून जगाला प्रत्येक कार्डियाक प्रॉब्लेमला आपण सर्व्हिस द्यावं आणि प्रत्येक पेशंटला ती सर्व्हिस इझिली अवेलेबल व्हावं, ह्या उद्देशाने त्यांनी जो हा प्रोजेक्ट आता सुरू केलेला आहे, हा इतिहासामध्ये फार मोठं त्यांना त्यांचं जे मनाचं ध्येय आहे आणि त्यांचं जे धैर्य आहे, ते जेव्हा देवानं त्यांचा हात एवढा स्ट्रॉंग दिलेला आहे की जो माणूस आपल्या गावापुरता तेवढा नाही, परंतु गाव सोडून प्रत्येक खेड्याखेड्याचा विचार करून, प्रत्येक तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि प्रत्येक आपल्या देशात आपलं सेवा सदनचं सगळीकडे विजन धरून त्यांनी जे काम चालू केलेलं आहे आणि प्रत्येक पेशंटला इझिली अवेलेबल असं सर्व्हिस त्यांनी हा प्रोजेक्ट त्यांनी राबवण्याचं डिजिटल मार्केटिंग त्यांनी आज ते सुरू केलेलं आहे की आमच्या सर्व खेड्याच्या पेशंटसाठी फार हे सोयीस्कर ठरणार आहे. उद्या माझ्याकडे आता आम्ही जेव्हा मी मांदिरला 2004ला आलो तेव्हापासून सरांची माझी ओळख आहे. तेव्हा आलो तेव्हा मी साधी ECG मशीन घेऊन आलो होतो. डॉक्टर संजगिरी सर मला दिले होते गिफ्टमध्ये. मी ICU मध्ये काम करत होतो, रामकृष्ण मिशन हॉस्पिटल बॉम्बे, आणि लीलावतीला मी रजिस्टर्ड मेडिकल ऑफिसर म्हणून कामाला ठेवलं होतं डॉक्टर संजगिरी अंडर. तेव्हा मी येतेवेळी म्हटलं सर ही ICU नॉलेज जनरल प्रॅक्टिशनरला काय उपयोगाचं आहे, इंजेक्शन द्यायचं, गोळ्या द्यायचं, एवढं कामापुरतं आम्ही आहे, खेड्यामध्ये जाणार आणि ICUचं नॉलेज म्हणून काय करणार आहे मी, हे कशाला पाहिजे मला ICUचं नॉलेज. अरे राम तसं करू नकोस, जेव्हा तू मला इंट्रो द्यायला आलास, तुला मी एक पेशंट दिला होता आणि त्या पेशंटचा डायग्नोसिस मायस्टेना ग्रॅव्हिसचा तू केला आहे, त्याच्यावर तुझं टॅलेंट आणि नॉलेज आहे, तू फक्त यूज कर त्याचं म्हणून सरांनी सपोर्ट केला आणि सरांनी स्वतःनं मला ICU घेतलं, ICU मधलं नॉलेज सगळं दिलं आणि येतेवेळी मला एक गिफ्ट दिलं ते म्हणजे ECG मशीन. ECG मशीन जे गिफ्ट दिलं, मी म्हटलं ही मशीन घेऊन काय करायचं, अरे तुझं नॉलेज आहे, तू कंटिन्यू चालू ठेव, खेड्याच्या लेवलला प्रॅक्टिस करणार आहेस, जगाला नाही आलं तर तुझ्या डायग्नोसिसला येईल. मग तेव्हाच एक विजन धरलं की मी एक हार्ट केअर सेंटर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मला इकोचं सुविधा किंवा खेड्यामध्ये ICUची सुविधा किंवा काही झालेलं जास्तीत जास्त सुविधा देण्याचं जेवढं असेल तेवढं डायग्नोस्टिक होतं तर आपण पेशंटला सर्व्हिस देऊया की वेळेवर डायग्नोसिस करूया आणि वेळेवर पेशंटला रेफरन्स करूया, तेवढा तर जीव वाचवला तर आपल्या नॉलेजला उपयोग होईल. त्या सुरुवाती करत करत आम्ही मॅडम पण आमचं मॅरेज झाल्यानंतर त्यांना आयुर्वेदिक प्रॅक्टिस आलं आणि त्यामध्ये आयुर्वेदिकचा जन्म पण झाला. मग आयु केअर अँड हार्ट केअर सेंटर आपण सुरू केलं. मग सुरुवात आली कुठं सर म्हटल्यासारखं तालुका लेवलला चिकोडी बोललं त्यांनी, तर आमचं तर मांजरी आहे खेळ 3 वेळा पूर येतोय, 10 वर्षात लोक राहायचं गॅरंटीने येतं, त्यामध्ये दवाखाना बांधायचा, इथनं सगळं सुविधा द्यायचं, नो गॅरंटी. म्हणजे आम्हाला काही सेफ नाही, अशा जागेमध्ये आम्ही डेव्हलप करायनंतर फार विचार स्ट्रक होतात. तर पण आमचा ग्रुप जो टॉप 11 आहे इथं सर्व उपलब्ध आहेत, हे सपोर्टिंग ग्रुप आहे माझा सगळा आणि त्यात आमचे चेअरमन डॉक्टर रमेश सर, त्यांना ॲडवायझर म्हणून आमचे सगळे आहेत सगळ्यांच्यासाठी. ते आम्ही सगळे ग्रुप करून जे आज आपण एक ध्येय म्हणून आज आणि ध्येय म्हणून जे गाठत चाललेलं आहे, एक एक गोष्टीमध्ये आपण जिंकत चाललेलं आहे. त्यामुळे खेड्याच्या लेवलला पण आपण सर म्हटले तालुका लेवलला डॉक्टर यायला तयार नसतात, रेडिओलॉजिस्ट यायला तयार नसतात, कार्डिओलॉजिस्ट यायला तयार नसतात, मोठे हॉस्पिटल असलं तर सर्व्हिस देण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसतात. त्या डॉक्टरांना सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटी पाहिजे, मोठे सिटी हॉस्पिटल पाहिजे, तसं सर्व्हिस मिळत नसते. सुद्धा आपण खेड्यामध्ये अशी डिजिटल टेलिकोची त्यांनी मला बोललं सर तुम्ही इकोला एवढे इंटरेस्टेड आहे, तेवढे रिपोर्टिंग करायला आहे. हा टेलोइकचा प्रोजेक्ट मी 1 वर्षाच्या पाठीमागपासून मी सुरू केलेला आहे. किती 1 वर्षाच्या पाठीमागपासून डॉक्टर दिगंबर नाईक गोव्याचे होते, सरांचे गुरुच आहेत, ते टॉप 10 मधले कार्डिओलॉजिस्ट आहेत, दिगंबर नाईक सर गोव्याचे. मग त्यांनी मला ही सूचना दिली होती, अरे जे टेलिक आता ॲडव्हान्समध्ये फार होणार आहे आणि तुझं नॉलेज चांगलं आहे सर, खेड्याच्या गावाला काय करणार आहे आणि इको मशीन तू काय फिरवून बसू इथं, मला ECG पास नाही राम तू कर मला असं एक सुरू झाली. त्याच्यानंतर सर आता हे जे माझं भविष्यात आमचं सरांचं असं रिलेशन येणार होतं योगायोग म्हणून दिगंबर नाईक एक पार्ट होते आपल्या नशिबाचा, म्हणून आज टेलिक आम्ही रजिस्टर्ड झालो
परमनंट गव्हर्नमेंट ऑथरायझ्ड झालो आणि पेशंटना सर्व्हिस देण्यासाठी खुशीनं आपण बाबा पेशंटचा टेलिफोन करून रिपोर्टिंग करून रविकांतसारखे अशा डायग्नोस्टिक असे फेमस कार्डिओलॉजिस्ट पण आपण इथे इझिली सर्व्हिस खेड्यामध्ये घेतो, त्याचा आपल्याला लाभ मिळणं हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून सरांनी इथे येऊन आमच्या कार्यक्रमाला जॉईन होऊन वेळेसरी फार महत्त्वाचं आहे. कारण पेशंट सगळे मला इथं काय सर कधी येतात 25 जर विचारले क्वेश्चन असा राहतो की येत्याच वेळेत काही नाही, कन्फ्यूज असते आम्हाला. आलं का लक्षात? कारण जीपी कोल्हापूरचं काम आणि पुरवते म्हणून सकाळचा टाइम ठेवला की 10:30 गेले मला आणि एकटाच बसायचे पुढे येईल पाणी काय ते विचार येऊन गेला पाहिजे. सकाळी उठल्या म्हटलं तर सर जर 10:30 आधी चुकून की प्रॅक्टिसनं 2 पेशंट फोन केले म्हणजे हे काय राहणार नाही कोर्स म्हणून गडबडीने आलेल्या पहिल्यांदा नाश्ता करायला झाला होता. त्यांना इन्व्हेस्ट करून ठेवू लागेल का नाश्ता केलं बाबा तर सुंद पटवून मी हातील म्हटलं आता सगळे. तर मी एवढे रविकांत सरावर बघते नाश्ता एक चेष्टा केली मी, सर येणार आहे म्हटले तर दिवसभर बसले तर आमची कॅटवर्क प्रॅक्टिसमध्ये हलणार नाही. कारण सरांच्या बद्दल एवढे रिस्पेक्ट आहे. रविकांत सर येणार आहेत म्हटल्यावर त्यातले कित्येक लोक इन्व्हिटेशन नसताना सुद्धा सर येणार आहेत नावं लागले म्हणून सरांचं असं मोठी नाव एवढ्या जनरल प्रॅक्टिसमध्ये पण बसलेलं आहे. नामांकन आहे, कित्येक पेशंटला त्यांनी जीव वाचवला आहे, कित्येक पेशंटला सर्व्हिस दिला आहे, ते किती वर्णन करील तेवढं कमी आहे. म्हणून आमच्या सगळ्यांचं जे धैर्य आहे ते त्यांना लाभून घ्या. त्यांनी देशापुरतंच नाही फक्त इंटरनॅशनल खेळाडू म्हणून आज काम करतोय. आपण सगळे इंटरनॅशनल खिलाडी पिक्चरमध्ये बघतोय पण जेव्हा ते मेडिकलमध्ये कोण बघत नाही, तसे मेडिकल प्रोफेशनमध्ये इंटरनॅशनल खिलाडी आज आपण एक नाव देऊ शकतो. अलग लक्षात कोण विचारले तर इंटरनॅशनल खिलाडी कोण, मेडिकल प्रोफेशनल डॉक्टर रविकांत. सगळ्यांचं मी इथं आल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. सगळ्या जनरल प्रॅक्टिशनरचे, सगळ्या गावकऱ्यांचे आणि माझे मित्रमंडळांचे. आणि नीटमध्ये असे टॉप यांच्या पाठींचं कष्ट बघितलं तर ते अस्मरणीय आहे. मुलं रात्रंदिवस 24 तास अभ्यास करतात. नीटसाठी 1 वर्ष नाही 2 वर्ष वडिलांचं विजन असते बाबा माझा मुलगा डॉक्टर व्हावं, चांगला व्हावं आणि त्याचं करिअर चांगलं व्हावं या उद्देशाने रात्रंदिवस जे वडिलांची त्यांच्याबद्दल विचार आणि कसरत आणि त्यांचं हार्ड वर्किंग बघितलं त्याच्यानंतर हा रत्न होतो. तेवढे नीट पास होण्यापेक्षा IPS IAS एक्झाम नंतर लवकर पास होतात. तर नीट हे फार अवघडाचा एक्झाम आहे. त्यामध्ये कॉम्पिटिशन 25 ते 30 लाख मुलं एक्झामला बसतात. त्यात 1 लाख मुलं सिलेक्शन होतात. त्यात जनरल मेरिट असलेली मुलं कोपऱ्यात राहतात. म्हणजे 25-30% येऊन डॉक्टर व्हायचं फार अवघड आहे. तर पण या मुलांनी आपलं कर्तृत्व दाखवून आपलं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि तिने इथे माझ्याबद्दल सांगितले आले. त्याच्याबद्दल त्यांच्या आईवडिलांचा आणि मुलांचा आम्ही आमच्या आयुकेअर हार्ट केअर सेंटर आणि डॉक्टर रविकांत पाटील यांच्यानुसार आम्ही त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. काय म्हणजे 4 शब्द संपवून डॉक्टर रविकांत पाटील आल्याबद्दल त्यांचं पण अभिमान. अमित सर तर माझ्याबरोबर एक महिनाभर बोलणं चालूच आहे, 15-20 रोज बोलत आहे. तर म्हटलं आल्याला सर दोघांची हाईट आहे का, या काही प्रॉब्लेम नाही काय. सर हसले त्याचं काय टेन्शन होतं सगळं निघे चालू. त्यांना टेन्शन कसं होतं खिरडा आहे कुठं माने डॉक्टर केल्यात कुठं आहे कुठं देऊन केल्यात हे विचार करतच आले. काय स्टायलिशमध्ये राहिले नको हो खेळ कधी बघितले नाही. बघितले म्हणजे हे बिल्डिंग आहे, बिल्डिंग आहे, तिकडे डेंटल पवारची बिल्डिंग आहे, मेरोन हॉस्पिटल आहे. काय मिरजत आलो का मालकी आलो असं वाटतं. म्हणजे हा जो बदल आहे ना हा बदल कधी होतो, एक ग्रुप चांगला असला आणि विचारचा प्रगती असेल. आणि सगळ्यात मोठा एक जाता जाता मी 2 शब्द सांगतो. उद्यापासून सगळ्यात माणूस आळशी कोण म्हणून जरा विचारला, ज्या माणसाकडे लक्ष नसतं आणि ज्या माणसाकडे विजन नसतं तो कधीच लवकर उठत नाही. कारण ते लक्ष नसते म्हणून एवढं तो का असतो ज्ञान लोक जास्त असतात. आणि जी सगळी बसलेली जे आहेत त्यांच्याकडे एक लक्ष आहे, तो बसलेले जे लक्ष आहे. आपण डॉक्टर आहे, काय नसलं तर 9 तक OPDला जायला पाहिजे, त्यासाठी 5ला उठायलाच पाहिजे, 6ला तयारच व्हायला पाहिजे, 7 पर्यंत ऍक्टिव्हिटी केल्याच पाहिजे. त्या सगळ्या टाइम टेबल घालून आपलं जीवन काढणारा आणि कम्फर्ट झोनच्या आतमध्ये आपण जीवन काढणार म्हणजे डॉक्टर्स. आणि जे हिंडल जेलमधून बाहेर जे काम करतात ना ते रविकांत पाटील सारखे तयार होतात. जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर ह्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा आणि आपलं एक टॅलेंट आहे त्याला टॅलेंटला चॅलेंज करा. तुम्ही यशस्वी लोकांनी यशस्वी बनशीला आणि मोटिवेशनल जगाला ठरशीला. म्हणून एक आल्याबद्दल तुमच्या सर्वांना आभार मानतो. सर्वांचं
सरांचं, किचडे सरांचं, पांडुमामांचं आणि अमित सरांचं, सुकुमार सरांचं, सगळं माझ्या डॉक्टर फॅमिल्यांचं आणि मित्रमंडळांचं, गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थँक्यू.